कोण कोण पार्टनर आहे? आनंद आणि रोहित. दोघांचा रेशो काय आहे? 4:1. आनंद अँड रोहित या दोघांचा रेशो आहे 4:1. आता या 4:1 ला आपण फ्रॅक्शन मध्ये कसं लिहित असतो? 4 आणि 1 = 5. मग कसं लिहायला आपण फ्रॅक्शन मध्ये? 4/5 1/5. हे कोणते पार्टनर झाले? 4. आणि हा झाला त्यांचा रोहित. आता न्यू पार्टनर आला म्हणते बघू सूरज. न्यू पार्टनर कोण आला? याचा रेशो राहील म्हणे 1/5. किती म्हणे? 1/5. आता पहिल्या नंबर मध्ये सांगा, पहिले सांगा हे कोणते पार्टनर झाले? हा झाला त्यांचा रेशो. हा कोणता पार्टनर झाला? हा झाला त्याचा रेशो. पहिल्या नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलं आहे वी शुड प्लॉट ₹25,000 फॉर कॅपिटल बाय आरटीजीएस. आरटीजीएस म्हणजे त्याला पैसे आपल्याला न देता बँकेत टाकले, म्हणजे पैसे आले तर त्यानं काय आणलं? कॅपिटल. किती रुपये? 25,000. म्हणजे आपल्या बिझनेस मध्ये हे पैसे आले की गेले? आले. कशाचे? कॅपिटलचे. किती आणले? 25,000. आता दुसरी ऍडजस्टमेंट असं म्हणते चंद्रा वाचा. तो गुडविलचे 3 प्रकार शिकलो आपण. तिसरा आज शिकत आहे, तसे 2 शिकलो आहे. पहिला, जर नवीन पार्टनरने गुडविल आणले तर आपण गुडविल कुठं घेऊ? किंवा कॅश अकाउंटच्या डेबिट साइड. जर गुडविल अकाउंट रेज करा म्हटलं बॅलन्स शीटच्या असेट साइड. आताची ऍडजस्टमेंट काय म्हणते वाचा. हां बस इथपर्यंत. गुडविल अकाउंट विथ ₹20,000 रेज इन बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे आपल्याला गुडविल अकाउंट काय करायचं आहे? रेज. मग त्यानं गुडविल आणलं का? नाही. गुडविल काय करा म्हणे? रेज. मग समजा जर गुडविल रेज करा म्हटलं बाई तर आपण कसं करत असतो? गुडविल बाहेर घेऊन कुठे? न्यू बॅलन्स शीटच्या असेट साइड. असं कधी करतो आपण? रेज करा म्हटलं तेव्हा. आता काय म्हणते? रेज केल्यानंतर इमिडिएटली रिटर्न ऑफ करा. काय करा? रेज करा म्हटलं तर काय करायचं? असेट साइडला बाहेर घ्यायचं. आणि रेज करून रिटर्न ऑफ करा म्हटलं तर बाहेर काढायचे नाही. इकडे इनर कॉलम मध्ये लिहायचे आतमध्ये 20,000 आणि नंतर याच्यातून मायनस करायचं रिटर्न ऑफ. जेवढे पैसे वर लिहिले तेवढेच पैसे खाली लिहायचे आणि पैसे बाहेर काढताना 0 घ्यायचे. याला म्हणतात गुडविल रिटर्न ऑफ. रेज करा म्हटलं तर काय करायचं? असेट साइडला बाहेर काढायचं. कधी? रेज करून रिटर्न ऑफ करा म्हटलं तर काय करायचं? पैसे बाहेर काढायचे नाही, इनर कॉलम मध्येच लिहायचे. आणि रिटर्न ऑफ केलेले पैसे याच्यातून आणि मायनस किती करायचे? जेवढे पैसे वर लिहिले तेवढेच पैसे खाली लिहायचे. बाहेर किती आले पाहिजे? 0. आता हे जे 20,000 रुपये आले, किती आले? हे 20,000 सर्व पार्टनरला डिवाइड काय करून द्यायचे? कोणाला? सर्व लोकांना. तर याच्यासाठी आपल्याला काढावा लागतो न्यू रेशो. काय काढावा लागतो? न्यू रेशो. आता न्यू रेशो कधी कधी काढतात हे पण इम्पॉर्टंट आहे. आतापर्यंत आपण न्यू रेशो कधी काढत होतो? जेव्हा आपण कॅपिटल ऍडजस्ट करत होतो तेव्हा. आज न्यू रेशो अजून कायद्यासाठी काढायला लागतो? जेव्हा गुडविल रिटर्न ऑफ करू तेव्हा. न्यू रेशो किती वेळा काढतात? कधी कधी कॅपिटल ऍडजस्ट करा म्हटलं
तेव्हा आणि गुडविल रिटर्न ऑफ करा म्हटलं तेव्हा. मग आता आपल्याला पहिले काढावा लागेल न्यू. हा न्यू रेशो कधी कधी काढता, कॅपिटल ऍडजस्ट करता तेव्हा आणि गुडविल रिटर्न ऑफ करता तेव्हा. मग न्यू रेशो काढणं आपण शिकलोय. याच्यासाठी किती स्टेप आहे? पहिल्या नंबरची स्टेप आहे बॅलन्स रेशो. बॅलन्स रेशो काढायचा फॉर्म्युला आहे 1 रुपीज मायनस न्यू पार्टनर्स रेशो. काय फॉर्म्युला आहे? 1 रुपीज मायनस न्यू पार्टनर्स रेशो. आता 1 रुपीज आपल्याजवळ आहे मायनस कोणाचा रेशो? न्यू पार्टनरचा रेशो किती होता? 1/5. 1/5. आता काय झालं? हा एक नंबर फ्रॅक्शन मध्ये आणि हा नंबर फ्रॅक्शन मध्ये. मग इथं आपण फ्रॅक्शन क्रिएट करणं शिकलोय. इथं काय करायचं? ह्या 1 ला डिवाइड करायचं 1. तुम्हाला समजलं पाहिजे. आता दोन्ही नंबर सिमिलर झाले ना, दोन्ही नंबर फ्रॅक्शन मध्ये झाले. मग आता याच्यामध्ये साइन कशाचं आहे? जर मायनसचं साइन असेल तर यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय करायचं? कसं? 5 1 5 5 वजा 5 मायनस 1 वजा. आता अपॉन डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर सोबत म्हणजे 5 वजा. बरोबर आहे. आता हे एवढं आपण सॉल्व करू. 5 मायनस 1 4 अपॉन. हे झाली आपली पहिली स्टेप. कशाची? कसा काढला समजला. आता बॅलन्स रेशो काढल्यानंतर दुसऱ्या नंबरची स्टेप आहे आपली न्यू रेशो. आणि न्यू रेशो काढायसाठी पण एक फॉर्म्युला आहे. पण मोनाना हात वर केला दिले. याच्यासाठी फॉर्म्युला असा आहे. बोलती साहेबांना आलो मी तर सांगतो. कसं आहे का बाई? बॅलन्स रेशो इंटू ओल्ड पार्टनर्स ओल्ड रेशो. कसं आहे? बॅलन्स रेशो मल्टिप्लाइड बाय ओल्ड पार्टनर्स ओल्ड रेशो. आता इथं मी तुम्हाला सांगितलं होतं की हा फॉर्म्युला अजून 1-2 वेळा रिपीट करायचा नाही. या साइडला सर्वांचे नाव लिहून. कोण कोण आहे? आनंद, रोहित आणि सूरज. आता काय करू आपण? फॉर्म्युला वर लिहिलाच आहे. फक्त ह्या फॉर्म्युल्यात आपण व्हॅल्यू यूज. पहिले कोणासाठी? चला पहिले काय पाहिजे? बॅलन्स रेशो वाला 4/5 किती आला? मल्टिप्लाइड बाय ओल्ड पार्टनर्स ओल्ड रेशो. मग ओल्ड पार्टनर कोण आहे? आनंदचा ओल्ड रेशो आहे 4/5. त्या व्हॅल्यू कुठून आल्या समजल्या का? आता रोहित साठी बॅलन्स रेशो किती आला? 4/5 मल्टिप्लाइड बाय ओल्ड रेशो. तर रोहितचा ओल्ड रेशो किती होता? 1/5. बरोबर आहे काय? आता तिसऱ्या पार्टनरचं काढता येत नसते कारण आपल्याला फॉर्म्युल्यात कोणता रेशो पाहिजे? आणि सूरज हा ओल्ड पार्टनर आहे का न्यू पार्टनर आहे? हा जो 1/5 आहे हा ओल्ड रेशो आहे का न्यू रेशो? मग याचं काढायचं इथं ब्लँक सोडून. आता या दोघांचं कॅल्क्युलेशन करतो.
मगाशी साइन कशाचं होतं? तर आपण काय केलं? आता साइन कशाचं आहे? मल्टिप्लिकेशन. आता काय करायचं? न्यूमरेटरचा न्यूमरेटर सोबत करायचा, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर. आपल्या पाहिजे वरचं कॅल्क्युलेशन, खालचं कॅल्क्युलेशन. चला 4 4 जा 16, 5 5 जा 20. पहिल्याचा रेशो झाला 16/20. दुसऱ्याचा 4 1 जा 4, 5 5 जा 20. दुसऱ्याचा रेशो झाला 4/20. आणि तिसऱ्याचा आपण शॉर्टकट न काढतो. शॉर्टकट न काढतो ना. हां, तिसऱ्याचा किती होईल सांगा? 5/25. 5/25 कुठून आले समजले सर्वांना? आता कसे आले हे सांग. इथला डिनॉमिनेटर किती आहे? इथला किती? 25 पैकी पहिल्या पार्टनरला किती गेले? दुसऱ्याला 4. म्हणजे 25 पैकी दोघांना किती दिले? 20. आता हे 20 कुठून आले? ते 20 कुठून आले? पहिल्याचे 16, दुसऱ्याचे 4. म्हणजे 20 रुपये गेले. आता उरले किती असतात? 5/20. तो रेशो असा होतो 16/25, 4/25, 5/20. 25/25. तो रेशो आपला बनेल 16:4. समजलं? हा झाला पार्टनरचा न्यू रेशो. आता न्यू रेशो मध्ये आपण इथे काय ऍडजस्ट करत होतो? कॅपिटल. आज कॅपिटल ऍडजस्ट करायचं आहे का? आज काय करायचं आहे? गुडविल रिटर्न. मग इथं वर्किंग नोटला नाव द्यायचं गुडविल रिटर्न. कॅपिटल ऍडजस्टमेंटच्या वेळेस आपण काय नाव देत होतो? कॅपिटल ऍडजस्टमेंट. गुडविल रिटर्न ऑफच्या वेळेस काय नाव? गुडविल रिटर्न. आता काय करायचं? सर्वांचे नाव वर लिहून घ्यायचे. सर्व पार्टनरचे. कोण कोण आहे? आनंद, रोहित, सु. या सर्वांचा रेशो काढायचा. तर रेशो आपण काढूनच ठेवला आहे 16, 4 आणि 5. काढलाय. रिटर्न ऑफ करा म्हणजे काय करा? गुडविल काय करा म्हणत होती? किती रुपये? तुम्ही सांगितलं ना गुडविल रिटर्न ऑफ करा म्हणजे हे 20,000 सर्वांना डिवाइड करा. कोणत्या रेशो मध्ये? 16:4:5. मग आपल्याला किती रुपये डिवाइड करायचे आहेत? 20,000. कोणत्या रेशो मध्ये? 16:4:5. मग आपण डिवाइड 20,000 मल्टिप्लाइड बाय 16 अपॉन किती? आता हे 25 कुठून आहे? अरे सगळ्यांची टोटल. आता दुसऱ्यासाठी किती? 20,000 मल्टिप्लाइड बाय 4 डिवाइडेड बाय 20. तिसऱ्यासाठी 20,000 डिवाइडेड बाय मल्टिप्लाइड बाय 5 डिवाइडेड बाय 20. रिटर्न ऑफ करा म्हणजे काय? तर हे जे गुडविल जेवढं असेल हे सर्व पार्टनरला कोणत्या रेशो मध्ये? न्यू रेशो. आता हे सॉल्व. 25 चा टेबल येते 25 × 25, 25 × 200. 25 × 200. 2 0 जसे त्या तसे 800 आले. चला 800 मल्टिप्लाइड बाय 16. 16 0 16, 16 0 16, 16 8 चा 128. 128. म्हणजे पहिल्याला किती रुपये? 12,800. आता दुसऱ्याला 25 मल्टिप्लाइड केले तर 800 येईल. 800 येईल ना? हां 8 चौक 32, 8 4 ला 30, 3,200. तिसऱ्याला इथं किती?
800 8 5 40 म्हणजे किती 4000 काय सवाल तिकडे फालतू गरीबाची लेकर कशी 2-4 वर्ष शिकू द्या दुसरा गुडा आहे हा एक आहे आता मी आलो लाईन सोडायला सोडला नाही लाईन गुडविल 3 पद्धतीने व्हिडिओ चालू आहे आपला शॉर्टकट मध्ये गुडविल जर कॅश मध्ये आणलं तर काय करायचं म्हणजे गुडविल आणलं तर काय करायचं रेस करा म्हटलं तर काय करायचं बाहेर काढा आज शिकलो आपण रिटर्न म्हणजे रेस केला आपण कितीनं रेस केलं 20000 रेस केल्यानंतर लगेच काय केलं रिटर्न ऑफ म्हणजे काय तर ते बुक मध्ये दाखवायचं नाही मग आपण बाहेर किती काढले 0 आता हे जे 20000 रिटर्न ऑफ केले रिटर्न ऑफ करणे म्हणजे हे पैसे पार्टनरला डिवाइड करणे मग हे जे 20000 आहे हे सर्व लोकांना काय करायचे तर त्याच्यासाठी पहिले काढायला लागेल न्यू रेशो आला काय लक्षात ना न्यू रेशो 2 वेळेस काढत असते कधी कधी एक कॅपिटल ऍडजस्ट करतो तेव्हा आणि आज अजून शिकलो जेव्हा गुडविल रिटर्न ऑफ करतो तेव्हा मग हे जे 20000 रुपये आहे हे आपण बुक मध्ये शो केले आहे मग हे 20000 सर्व लोक डिवाइड करतील मग आता पहिल्याला किती मिळेल दुसऱ्याला तिसऱ्याला याला म्हणतात गुडविल आला काय लक्षात म्हणा चला दुसरी ऍडजस्टमेंट संपली तिसऱ्या नंबरची ऑल डेटर्स आर गुड शिकलोय आपण चला ओल्ड आरडीडी किती आहे 2000 न्यू किती आहे काहीच नाही म्हणजे ओल्ड वाली 2000 झाली आणि न्यू वाली किती झाली 0 मग आपल्या कामाची कोणती चला डेटर वर नंबर टाका पुढची म्हणजे बिल्डिंग रिव्हॅल्यू रुपीज 90000 बिल्डिंग किती होती बा 75 आणि त्याला किती लावा म्हणजे बिल्डिंग काय झाली ॲप्रिशिएट टाका बिल्डिंग नंतर आहे बिल पेएबल पेड बाय रोहित पहिले बा बिल पेएबल किती आहे 4000 हे कुणी घेतलं रोहितनं कितीला घेतलं बा 3000 मग इन्क्रीज झाले का डिक्रीज 4 ची वस्तू कितीला घेतली मग वाढले का कमी झाले डिक्रीज झाले ना बिल पेएबल आता आणखी आहे एक फर्निचर मजा बरोबर आहे मग फर्निचर किती आहे श्रेया सांगतो म्हणजे समजून कसं करायला लागेल फर्निचर हा म्हणजे पैसे किती कसं राहील पूर्ण असं समजून सांगितलं फर्निचर आहे 25000 25 ना भाई फर्निचर टूक ओव्हर बाय आनंद कुणी घेतलं आनंद कसं घेतलं म्हणजे ते 20% डिस्काउंट मग 20% डिस्काउंट चे काढले तर 5000 होईल 5000 कोण आले समजले याच्या 20% डिस्काउंट काय करायचं
म्हणजे याने फर्निचर घेतलं कितीला, होतं कितीचं 25चं, यानं कितीला घेतलं 20ला, 5000 रुपये कमी झाले काही इन्क्रीज झाले, फर्निचरवर टाक. त्याच्यानंतर संपल्या. गुडविल रेस करा म्हटलं तर काय करा, असेट साइडला बाहेर घ्यायचं. रेस्ट करून रिटर्न ऑफ करा म्हटलं तर काय करायचं, गुडविल असेट साइडला लिहायचं पण बाहेर काढायचं. मग रिटर्न ऑफ याच्यातून काय करायचं, आणि हे रिटर्न ऑफ म्हणजे सर्वांना डिवाइड करायचं. आणि हे डिवाइड करण्यासाठी काढावा लागतो न्यू रेशो. आणि जो न्यू रेशो आला त्या न्यू रेशो मध्ये काही गुडविलचे पैसे सगळ्यांना डिवाइड. वर्किंग नोट समजले काय. आता अकाउंट 10 मिनिटात होता. पहिलं अकाउंट कोणतं, कॅश किंवा बँक. आज कॅशच्या जागी बँक आलाय तर बॅलन्स सांगा पहिले. आता बॅलन्स लिहिल्यानंतर या अकाउंटचा रूल आहे, आले तर डेबिट, गेले तर क्रेडिट. कोणाला, याने काय आणलं म्हणजे पैसा कोणत्या साईडला घेऊ, काय नावानं घेऊ, किती रुपये 25,000. अजून शोधा त्याने गुडविल वगैरे आणलं काय. आता शोधा पैसे गेले काय. भाई थांबा ना 10 मिनिट, वेळेवर थांबले ना. गेले का पहा अजून पैसे, आले काय, काय आलं होतं हे सोडून अजून काही आलं काय, गेलं काय पहा. कॅश अकाउंट सम टोटल करून 39. 39 मधून ही साईड मायनस. चला किती उरेल, याला नाव काय द्यायचं, इथे आपलं बँक अकाउंट सम. आता सेकंड नंबरचं अकाउंट कोणतं, गुडविल अकाउंट सर्वांना पाठ झालं पाहिजे. हे कधीच चेंज होणार, कोणती ऍडजस्टमेंट आली काहीही आलं तर गुडविल ॲज इट इज राहील, जसंच्या तसं. गुडविलची सुरुवात पूर्ण करायची, क्रेडिट साइडला लिहायचं कॅश अकाउंट किंवा बँक अकाउंट. शोधा गुडविलचे किती पैसे आहेत, मग किती लिहायचे. आता हे 20,000 इकडच्या साइडला कोणाला डिवाइड करायचं, मग ओल्ड कोण कोण आहे, आनंद आणि रोहित. काय रेशो मध्ये डिवाइड करायचं, 4:1. चला सन पडले बघू 4:1 मध्ये डिवाइड. हां पहिल्याचे 16, दुसऱ्याचे 4, याच्या दोन्ही साइडची टोटल 7. पास झालं काय. आता पुढलं अकाउंट आहे रिव्हॅल्युएशन. अकाउंट लवकर लवकर बनतात जर हे समजलं असेल तर. रिव्हॅल्युएशन मध्ये कोणत्या एंट्री येतात, तो पहिले लायबिलिटी साइडला पहा, बिल पेएबल आहे. किती होतं 4,000. कुणी घेतलं किती मध्ये, 4,000ची वस्तू 3,000 घेतली, 1,000 रुपये म्हणजे डिक्रीज झाली. आणि बिल पेएबल हे आपली लायबिलिटी जर डिक्रीज झाली क्रेडिट. किती रुपये, 3 नाही 1,000 कमी झाले ना. अजून लायबिलिटी पहा, इन्क्रीज डिक्रीज आहे. आता असेट साइड बिल्डिंग 75 होती, किती लावा म्हणे 90. काय झाली, बिल्डिंग इन्क्रीज झाली तर क्रेडिट. किती रुपये 15 ना. चला बिल्डिंग नंतर हे इथे केलाय, किती रुपयाचं होतं, कुणी घेतलं होतं, आनंदने. किती मध्ये, 25 ची वस्तू 20 ला घेतली
5,000 रुपये आणि फर्निचर आपली असेट जर कमी झाली डेबिट साइड फर्निचर नंतर डेटर तर डेटरचं ह्या इथं साइडला केलं आहे ओल्ड आरडीडी किती आहे न्यू किती आहे आपण कोणती कन्सिडर करत असतो न्यू वाली मोठी असली छोटी असली आपली न्यू वाली कुठं जाईल आणि व्हॅल्यू लिहिताना त्या दोघांचा त्यांचा डिफरन्स किती होईल अजून शोधा इंग्लिश डिक्रीज आहे का काही आता 2 एंट्र्या आणखी सांगितल्या मी संस्कृती कोणत्या आउटस्टँडिंग असेल तर डेबिट साइड प्रीपेड असेल तर पहा त्याच्यात आउटस्टँडिंग प्रीपेड काही आहे काय नाही आहे मग टोटल करू प्रॉफिट लॉस काढू ही टोटल झाली 5 ही होते 15 16 2 18 18,000 मधून 5,000 रुपये मायनस किती उरले 13 याला नाव काय काय नाव देऊ आणि हे प्रॉफिट कुणाला डिवाइड करायचं आनंद आणि रोहित चला काय रे बाबू बरोबर प्रश्न वाटावर हे 13,000 रुपये डिवाइड करा दोघांचे हा पोरले आनंद देऊ आपण मागचे ठीक आहे रजत काय रजतच्या नावावर राहिला सारे एक तो सामाया सांगते लोक पहिले बाकीचे बेसन जसे त्या तसे भूषण पहिले किती सांग सर 10,700 मोठं काय पावलीचा कोण सांगते तुले एवढा हुशार झाला काय तुला इथे काय डिवाइड करणार तुला येते तरी काय डिवाइड करता ते इथं सांगितले तू सांगून राहिला ते कुठे तुझी मजा येते चुकीचं तुला सांगते केले का बरी 10,400 2,600 10,400 2,600 आता बनवत असते पार्टनरचे तर इथं टोटल किती पॉइंट आहे 4 पाठ झाले कॅपिटल अकाउंट मध्ये पहिले काय लिहायचं कुठून आणायचं कुठून लिहायचं मी चालाय पहिल्याचे आहे 75 दुसऱ्याचे आहे 40 आणि तिसऱ्याचं बॅलन्स दिला आहे पहा पहिले लिहिलो आता एंट्र्या काय डिवाइड करतात रिझर्व आणि प्रॉफिट आहे तर आपल्या याच्यात शोधा रिझर्व आलाय दोन्ही किती आला 35,000 कोणाला डिवाइड करायचा ओल्ड की न्यू ओल्ड 4:1 28 7 पहिल्याला किती 28 जनरल रिझर्व दुसऱ्याला किती 7,000 आणखी काय डिवाइड करायचं आहे पहा किती पॉइंट झाले पहिले लिहिलं मग एंट्र्या आता तिसरा पॉइंट डेबिटचं क्रेडिट क्रेडिटचं डेबिट चला या बँक अकाउंट मध्ये कुणाचं नाव दिसतं कुठे होता डेबिटचा कुणाच्या अकाउंटला काय नावाने सांगा व्हॅल्यू सांगा आणखी शोधा याच्यात कोणाचं नाव आहे कोणाचंच नाही आता कुठे इथं कोण आहे कुठं आहे डेबिटचा काय नावाने काय नावाने लिहू जिथून एंट्री घेतली त्याचं किती रुपये लिहू 16,000
आता आहे चंद्रा रोहित कुठं आहे डेबिटचा कोणाच्या अकाउंटले आणि जिथून एंट्री घेतली काय नावानं लिहू व्हॅल्यू सांगा अजून आहे का तुम्ही आता या रिव्हॅल्युएशन बाकी ते डिस्टर्ब करा करू एन्जॉय युअरसेल्फ आई डोंट माइंड जितने इंग्लिश या थोड़ा ना रिव्हॅल्युएशन मध्ये कोण आहे रोजा म्हणजे तुम्ही आता शिकणार शंभर होता तेव्हापासून शिकणार लोक कोण आहे तो कुठे आहे आता कुठे जाईल काय नावाने पैसे सांगा कोण आता आहे कुठे डेबिटचा काय नाव आणि व्हॅल्यू येईल तर नंतर बोलतो मी तुमच्यासोबत व्हिडिओ चालू आहे म्हणून नंतर 2 मिनिटं लागतील किती रुपये किती पॉइंट संपले 3 पहिले लिहिलं मग एंट्र्या डेबिटचा क्रेडिटचा फोर्थ नंबरचा पॉइंट आहे जर कोणी असेट घेतली तर डेबिट लायबिलिटी घेतली तर क्रेडिट नाही का बिल पेएबल कुणी घेतलं कोणाच्या अकाउंटला जाईल इथे की इथे का बरं क्रेडिट किती रुपयाचं होतं याने कितीला घेतलं आता एक एंट्री अजून आहे फर्निचर कितीचं होतं कुणी घेतलं मग कोणाच्या अकाउंटला इथे की इथे कारण ती आपली किती रुपयाचं होतं आणि किती रुपयाला घेतलं 25 चं होतं मग आपण किती लिहू पहिले लिहिलं कल मग एंट्र्या डेबिटच्या क्रेडिटच्या आता फोर्थ पॉइंट कुणी असेट घेतली तर डेबिट लायबिलिटी घेतली तर क्रेडिट आता नवीन पॉइंट असा आहे का जे आपण गुडविल रिटर्न ऑफ केला आहे किती रुपये रिटर्न ऑफ केले कोणाला सर्वांना हे इथं करूनच ठेवले आहे पहिल्याला 12,800 दुसऱ्याला 3,200 तिसऱ्याला 4,000 हे लिहायचं त्यांच्या अकाउंट मग आनंदला किती रुपये द्यायला 800 आता हे लिहिताना कोणत्या साइडला लिहायचं डेबिट की क्रेडिट डेबिट की क्रेडिट डेबिट साइड नक्की का बरं कारण ती आपली असेट आणि असेट कोणत्या साइडला लिहितात पहिल्याला किती डिवाइड केले 12,800 दुसऱ्याला कोणत्या साइडला लिहायचे का बरं असेट आहे म्हणून तिसऱ्याला किती येईल 4 हे गुडविल डिवाइड केलेलं समजलं का डिवाइड केलेलं गुडविल त्यांच्या अकाउंटच्या डेबिट साइड अजून कोणती एंट्री राहिली आता एक एक अकाउंट क्लोज करू आणि बॅलन्स करू ठीक आहे चला या अकाउंटची टोटल श्रेया करते आणि बॅलन्स काढून सांगते या अकाउंटची टोटल मी करतो बॅलन्स काढून सांगतो 75 28 103 119 129 129 400 इकडचे 32,800 129 400 minus 32 800 0 0 14 तून आधी 6 12 तून दिले 96,600 याला नाव
टू बॅलन्स. आवाज कोणा देत असतो? हां श्रेयाबाई सांगो याची टोटल 56,600. यातनं 3,200 रुपये उरले. हां 53,400. याला नाव देऊ आपण बॅलन्स. लास्ट बॅलन्स इझीच आहे. 25,000 याच्यात 4,000 मायनस उरले 20. त्याला नाव देऊ बॅलन्स. न्यू बॅलन्स शीट बनवता का तुम्ही? हां न्यू बॅलन्स शीट बनवून सांगा.